tuas bênçãos, teu favor. Glorificado seja sempre teu santo nome, ó Senhor. सकाळच्या या सुदिन समयी परमेश्वराला धन्यवाद देऊया. जे गीत आपण बॅकग्राऊंडमध्ये ऐकत आहात ते आहे स्तव तुझा करू द्यावा, आणि हेच गीत आपण आजच्या मननात सुद्धा गाणार आहोत. प्रभूचं स्तवन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सतत आणि सतत होत राहो. आपल्याकडे विजय संगीत असेल तर विजय संगीत गीत क्रमांक 8 आणि उपासना संगीत असेल तर गीत क्रमांक 102 स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा आपण प्रभूच्या गौरवासाठी मंडळीच्या सालीवर गाऊया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वनिताती तुझी कीर्ती गौरवी मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजुनिया रुधिराला होतिले देव तुझ्या प्रेरणेने सुखी मी येतवरी तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी नित्य मार्गी चालायाला तव साय वरितो ममंत करणाला प्रेमे ओणी प्रतितो पथ सोडू न देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. प्रियजन हो, प्रति सकाळचं हे मनन आम्हा सगळ्यांसाठी प्रभुदेव बाप आशीर्वादित करीत आहे. आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी प्रार्थना करूया. हे आमच्या दयाळू देव बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की प्रभू तुझी दया तुझी करुणा ही प्रति सकाळी नवी होते. आणि या स्तोत्रांच्या मनन चिंतनाच्या द्वारे प्रभुदेव बाप तो आम्हा प्रत्येकाच्या मनाची पकड घेत आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या या सकाळी पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन पवित्र वचनाचं मनन करीत आहोत. या गीतासोबतच आम्ही तुझं स्तवन करतो, प्रार्थना करतो. दे बापा, आज रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पवित्र वचनातून बोलत असताना त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल व तुझा पवित्र निरोप तो आम्हाला कळीव. या सर्वस्वाच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मी ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वांच्या
उपस्थितीमध्ये व या ठिकाणी असलेल्या वडील मंडळाच्या उपस्थितीत रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण पुढे येऊन आजच्या पवित्र वचनाची सेवा करावी. आजच्या मननासाठी स्तोत्र 37 यामधून आम्ही प्रभूचे विचार समजून घेणार आहोत. संपूर्ण स्तोत्र वाचणार नाही, फार मोठं स्तोत्र आहे. काही वचने मी वाचतो. दुष्कर्म्यावर जळफू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात बस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यनासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत रहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळफू नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. जळफू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. पण लीनजन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दाटोत खातो. प्रभू त्याला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे त्याला दिसते. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान, जिवंत आणि प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आजच्या दिवसासाठी ही जी कृपा आणि करुणा तू आमच्यावर केली, की आज जिवंतांच्या भूमीवर प्रभू आम्ही जिवंत आहोत आणि तुझी पवित्र वचने यामधून तुझे स्वर्गीय विचार, तुझी इच्छा जी प्रभू तू आमच्यासाठी ठेवलेली आहे. कारण तुझं वचन सर्व काळासाठी आहे. ते एका समयापुरतं मर्यादित नाही. प्रत्येक समयामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमधून मनुष्याच्या गरजेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे तू आपल्या वचनामधून तू आपली इच्छा आणि योजना तू प्रगट करतो, म्हणून स्तुती करतो. या वचनामधून तुझी इच्छा समजून घेण्यासाठी प्रभू येशू तुझी स्वर्गीय कृपा आणि स्वर्गीय ज्ञान तू पुरीव. जो कोणी आज तुझं वचन ऐकेल त्या प्रत्येकाला प्रभू येशू या वचनाच्याद्वारे तू आशीर्वादित कर. आजच्या वचनाच्या सेवेसाठी मला लागणारी कृपा आणि सहाय्य तू दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. वैयक्तिक आत्मिक संघर्षासाठी हे स्तोत्र आम्ही पाहतो. वैयक्तिक एक आत्मिक संघर्ष आहे आणि आम्हाला समजतं वचन 36 स्तोत्र 36 काल आम्ही मनन ऐकत होतो तेव्हा 11 आणि 12 या वचनाचा पडसाद या स्तोत्र 37मध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. तर 36 आणि 11 आणि 12 ही वचने पण वाचू. गर्विष्ठांचा पाय मला न तुडवो, दुर्जनांचा हात मला हाकलू न लावो. पहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. स्तोत्र 36, 11 आणि 12 या वचनांचं या ठिकाणी एक प्रभाव आम्हाला पाहायला भेटतं. काय म्हटलेलं आहे? दडपशाही करणारे हात पाय यांच्यापासून संरक्षण व्हावे अशी त्याची प्रार्थना आहे. आणि त्यांनी कसलाही हल्ला कुठेही केला तरी
त्यांचा अधपात हा ठरलेलाच आहे. या ठिकाणी अशी ठाम खात्री स्तोत्र 37मधून देवाच्या दासाने या ठिकाणी प्रकट केलेली आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की अशा प्रकारचे दडपशाही करणारे हातपाय, त्यांच्यापासून सुरक्षणाची प्रार्थना, आणि त्याने कशाही प्रकारे जरी हल्ला करी तरी त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे. विश्वासाच्या जीवनात अनेकदा उद्भवणाऱ्या भेदक आणि तणावाचा उल्लेख या ठिकाणी तो करतो या स्तोत्रामध्ये. जीवन हे अनेक संकटांनी व्यापलेलं आहे. आमच्या जीवनाच्या अवतीभोवती अनेक तणावाची परिस्थिती असते आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींचा या स्तोत्रामध्ये त्याने उहापोह केलेला आहे. या पृथ्वीवर नीतिमानाचे जीवन आणि दुष्कर्म्यांचे जीवन यामधला एक भेद या स्तोत्रामध्ये त्याने स्पष्टपणे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नीतिमानांचं जीवनशैली काय असते, नीतिमान कशाचा आधार करतो, नीतिमान त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो आणि नीतिमानांचं जीवनाचं प्रतिफळ काय आहे, अशी त्याला या ठिकाणी नीतिमान आणि दुर्जन यांचा भेद या ठिकाणी तो दाखवत असताना त्याचं मन फार व्याकुळ झालेलं आम्हाला पाहायला भेटतं आहे. ज्यावेळेस एक नीतिमान मनुष्य देवावरील विश्वासाचं जीवन तो जगतो आणि अशा तणावाच्या परिस्थितीमधून एक विश्वासणारा जात असतो, त्याच्या जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये येतात, तेव्हा त्याचं मन फार दुःखी आणि व्यथित होतं. हे चित्र देखील या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो. आणि या ठिकाणी नीतिमान लोकांबरोबर देवाबरोबर योग्य संबंध दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नीतिमान मनुष्य आहे, त्या मनुष्याचे देवासंगती असलेले योग्य रिलेशन, नातेसंबंध याविषयी त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुष्कर्मी त्यांना फरक पडत नाही. जे पापाने बरबटलेले आहेत, पापाच्या सामर्थ्यापुढे ज्यांनी लोटांगण करून घेतलेलं आहे, पाप करण्यासाठी ज्याने आपलं जीवन सर्वस्वी समर्पित करून टाकलेलं आहे, त्यांच्यावर काही फरक पडत नाही. हे चित्र त्याच्या डोळ्यासमोर तो वारंवार पाहताना त्याला दिसतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला या स्तोत्राचे 4 विभाग आम्हाला पाहायला भेटतात. आणि या ठिकाणी या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो की 1 ते 11 दुष्टईचा वाढता प्रभाव, जे दुष्टई आहे त्याचा एक वाढता प्रभाव या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि यामधून तो म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये तो पाहत असताना तो म्हणतो, दुर्जन मसलती करतो, दुर्जन उसने घेतो, दुर्जन टपलेला आहे. कोणाविरुद्ध? नीतिमानाविरुद्ध, धार्मिकाविरुद्ध दुर्जन मसलती करतो. अनेक प्रकारच्या मसलती तो करतो. दुर्जन शास्त्र म्हणतो उसने घेतो, परत करत नाही. दुर्जन टपलेला असतो, घात करण्यासाठी. टपलेला कोण असतो? दुर्जनाचा घात नाश करण्यासाठी, नीतिमानांचा घात नाश करण्यासाठी दुर्जन हा टपलेला असतो. दुष्टईचा वाढता जो प्रभाव आहे आणि जीवनाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आरंभीस त्याने स्पष्ट केलेले आहे. 1 आणि 3 या वचनाची तुलना आपण करून पाहू. पहिलं वचन, दुष्कर्म्यावर जळफू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. आणि 3रं वचन, परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल. या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा देवाच्या वचनामध्ये या तुलना आम्ही करतो. तो म्हणतो, अशा मनुष्यावर जळफू नको. अशा मनुष्याकडे तू जर चित्त लावशील तर तुझ्या मनातून एक क्रोध भावना बाहेर येईल आणि तू वाहवत जाशील, हा धोका निर्माण होऊ शकतो. परंतु काय म्हणतो? परमेश्वरावर भाव ठेवून सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा. अशा समयी तो म्हणतो, केवळ परमेश्वरावर विश्वास ठेव आणि सत्कर्म करीत आपलं जीवन वर्तनक्रम तू जगावं, अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो. कारण
ते म्हणतात की असे जे दुर्जन आहे त्यांचा समय फार दीर्घ नाही, ते फार लवकर कापले जातात. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तू देवावर विश्वास ठेव. 7व्या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा देवाच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, वाकड्या वाटेने जाणाऱ्यांना यश मिळताना तो पाहतो. जे अशा प्रकारचं विपरीत जीवन जगत आहे, दुष्टाईच्या प्रभावाखाली जीवन त्यांनी झोकून दिलेलं आहे, ज्यांना दुष्टाईची आवड आहे, असे लोकांना यश मिळतं आणि ते भरभराटीच्या मार्गाने चालतात. आणि त्यावेळेस एक नीतिमान मनुष्याचं पाहणं, जर आम्ही दैहिक दृष्टीने त्याच्याकडे चित्त लावू तर निश्चितच आमच्यावर त्याचा फार मोठा प्रभाव होईल आणि आमच्या मनामध्ये फार बदलाव होण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतो. आणि या ठिकाणी तो या वचनामध्ये तो म्हणतो, अशा लोकांना पण चांगले करूनही जीवनात दुःख येते. ही एक त्याला अनुभव त्याला पाहायला मिळाला. चांगलं करून, नीतिमान मनुष्य चांगलं करूनही त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. आणि हे किती स्वीकारणं किती कठीण आहे. एक जेव्हा आम्ही चांगल्याची इच्छा बाळगतो, चांगलं करण्यासाठी आमचं जीवन होईल तितका प्रयत्न करतो, तरी देखील आमच्या वाट्याला दुःख येते. त्यावेळेस तेव्हा आम्हाला हेवा करावासं वाटतो आमच्या जीवनामध्ये. तो म्हणतो हेवा करू नको, आमची प्रवृत्ती या दिशेने जाण्याचा धोका असू शकतो, म्हणून तो म्हणतो हेवा करू नको. मनात मोठी खळबळ असते. वचन 11, लीनजन पृथ्वीचे त्यांना वतन मिळेल, याबाबत मग शंका निर्माण होते. फार विचलित करणारी परिस्थिती आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की जे दुष्टाईच्या प्रभावाखाली आहेत त्या लोकांची भरभराट आहे आणि त्या लोकांची उन्नती आहे सर्व बाबतीमध्ये. आणि जे अतिशय आपलं जीवन अंधकारमय मार्गाने चालत आहे त्यांची उन्नती पाहून त्याच्या जीवनामध्ये काही परिणाम होण्याचा धोका आहे. आणि वचन 11 प्रमाणे देवाचं वचन सांगत आहे, लीनजन पृथ्वीचं वतन त्यांना मिळेल, याबाबत त्यांना शंका निर्माण होण्याचा धोका असतो. आणि 7 आणि 8 या वचनामध्ये काय म्हणतो, विश्वासाने सत्कृत्य कर, नीतीने वाग आणि धीर धर. अशा प्रकारे 7 आणि 8 या वचनामध्ये तो आम्हाला बोध करण्याचा प्रयत्न करतो. 10 आणि 11 वचनामध्ये स्पष्टपणे समजणं गरजेचं आहे. 10 आणि 11 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की थोडक्यात अवधीत दुर्जन नाहीसा होईल, तू त्याच्या ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही, पण लीनजन पृथ्वीचे वतन पावतील. स्पष्टपणे समजावे फार गरजेचे आहे. या वचनाचं आत्मिक सत्य समजणं फार महत्त्वाचं आहे की 9 आणि 10 विश्वासाने चालणे आणि विश्वासू राहणे, आनंदित राहणे ही यावरचा उपाय आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही विश्वासाने सतत आम्ही आमच्या देवाच्या मार्गात चालत राहावं, देवासंगती आम्ही सदैव विश्वासू राहावं आणि या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचं रहस्य आम्ही शिकावं. हे फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही त्याची इच्छा मनोव्यक्त केलेली आहे आणि त्याचं रूपांतर प्रार्थनेमध्ये झालेलं आहे. आणि काय म्हणतो तो करील, काय म्हणतो तो करील. ही त्याची मनाची तळमळ, त्याची इच्छा प्रार्थनेमध्ये रूपांतर झालेली आहे. आणि प्रार्थनेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याला एक प्रार्थनेमधून खात्री, एक समाधान मिळतं. तो म्हणतो तो करील. काय करील, तुझ्यामध्ये धार्मिकतेची वाढ करील, नीतिमत्वाची वाढ करील, दिव्य न्याय निवाडा तुझ्या बाजूने आहे. परमेश्वर एक दिवस त्याचा न्याय निवाडा करणार आहे आणि तो तुझ्या बाजूनीच होणार आहे, कारण तुझं नीतिमानाचं जीवनाकडे परमेश्वराचं लक्ष आहे. धार्मिकाकडे परमेश्वर पाहतो, त्याच्या जीवनचर्येकडे त्याचं लक्ष असतं. म्हणून शेवटी तुझ्या बाजूने परमेश्वर न्याय निवाडा, दिव्य जो न्याय आहे तो तुझ्या बाजूने होणार आहे. म्हणून तुला काय करावं लागेल, स्वस्थ राहा. अशा स्थितीमध्ये तो म्हणतो स्वस्थ राहा, तू देवाच्या कडे पाहून विश्वासाने तू पहा आणि शांत राहा, स्वस्थ राहा, स्तब्ध राहा. आणि काय म्हटलेलं आहे, त्याची प्रतीक्षा कर. उदाहरण तुम्हाला एका स्तोत्रामधले उदाहरण सांगतो प्रतीक्षा कर याविषयी. एक जागले असतो आणि रात्रभर अंधकारमय स्थितीमध्ये तो जागरण करतो. आणि तो जागरण करीत असताना रात्रीची अनेक प्रहरामध्ये तो विचलित होतो, भयभीत होतो की कुठून धोका आहे.
रात्रीच्या काळोखाच्या समयामध्ये जागल्या जागरी करताना तो प्रतीक्षा करतो, वाट पाहतो. त्याच्या जीवनामध्ये एक आशा असते की काही समयानंतर सूर्योदय निश्चित आहे. आणि ज्यावेळेस सूर्याचे किरण दिसू लागतात पहाटेला, त्यावेळेस त्याच्या मनातलं सर्व निराशा, भय दूर होतं. आणि कारण त्याला खात्री असते एक दिवस समयी सूर्योदय होणार आहे. प्रियांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तू प्रतीक्षा कर, स्वस्थ राहा, प्रतीक्षा कर आणि देवाची आशा धर आणि त्याची वाट पहा. विपरीत परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, भयभीत करणारी परिस्थितीमध्ये, आमचं विश्वासाचा चक्काचूर करणाऱ्या परिस्थितीमध्ये, आम्हाला आता कुठे मार्ग दिसत नाही, अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची वाट पाहणं ही साधी गोष्ट नाही. ही साधी गोष्ट नाही. पण एक नीतिमान मनुष्य जो विश्वासाने आपलं जीवन देवावर सोपवून त्याच्या मार्गाने चांगलं करीत जीवन जगतो, तो मनुष्य जेव्हा वाट पाहतो तेव्हा त्या परिस्थितीला तो शांतपणे तोंड देतो, शांतपणे त्या परिस्थितीला सामोरं जातो. सर्व वेगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये परमेश्वराची इच्छा शोधून पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला स्तोत्रसंहिता 1 ते 11 यामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला भेटतात. पुढचा जो मुद्दा किंवा जो विभाग आहे 12 ते 20, दुष्टाईचं बद्दल तो एक सूक्ष्म विचार करतो. दुष्टाईबद्दल तो सूक्ष्म विचार करतो. आणि तो या ठिकाणी काय म्हणतो? नास्तिकांना यश मिळते त्याची धुंदी असते. जे देवाला ओळखत नाही अशा लोकांना त्यांच्या यशाबद्दल, त्यांच्या भरभराटीबद्दल एक त्यांच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये धुंदीने भरलेले असतात आणि ते नीतिमानांना दडपतात. आणि अशा स्थितीमध्ये तो काय म्हणतो? परमेश्वर बघ्याची भूमिका घेत नाही. परमेश्वराची दृष्टी आहे, परमेश्वराची दृष्टी आहे. जेव्हा एखादा लेकरू आपल्या घरामध्ये खेळतं आणि खेळता खेळता आई वडिलांचं लक्ष असतं, लेकरू खेळत आहे, पण जेव्हा खेळता खेळता लेकरू अशा धोक्याच्या ठिकाणी जाते तेव्हा आई वडील त्याला पटकन उचलून घेतात. परमेश्वर देव बघ्याची भूमिका करणारा परमेश्वर नाही. आणि म्हणून तो या ठिकाणी एक सूक्ष्म, एक बारकाईने खोलवर विचार करतो. शत्रूंची दुष्टाई जरी असली, त्यांना त्यांच्या यशाची धुंदी जरी असली, नीतिमानांना ते दडपतात, परंतु अशा स्थितीमध्ये देव बघ्याची भूमिका घेत नाही. त्याला वाटलं दुष्टाईचा शेवट निश्चित आहे, दुष्टाईचं शेवट निश्चित आहे, त्यांची कृती त्यांच्यावर उलटेल, त्यांनी केलेलं प्रतिफळ त्यांच्या शिरी ते जाईल आणि दुष्टाईची शक्ती नष्ट केली जाईल. देव नीतिमानाबरोबर आहे, ही खात्री त्याला मिळाली. देव नीतिमानाबरोबर आहे, दुष्टाईची शक्ती नष्ट होईल, त्यांची कृत्य त्यांच्या शिरी जाईल. देव नीतिमानाबरोबर आहे. आणि 21 पासून 31 पर्यंत दुष्टाईचा पुन्हा तो पुनरुपी एक खोलवर विचार करतो. आणि अशा स्थितीमध्ये तो म्हणतो की नीतिमानासाठी, जे धार्मिक लोक आहेत त्यांच्यासाठी भविष्यकाळ अगदी सुरक्षित आहे. आम्ही परमेश्वराच्या ठायी आहोत तर आम्ही सुरक्षित आहोत. त्यांचे मार्ग सुस्थिर आहे. तो म्हणतो स्थिर आहे. धार्मिकाचा मार्ग जो परमेश्वराच्या जवळ आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आहे, तो त्याचा भविष्यकाळ सुरक्षित आहे, त्याचे मार्ग सुस्थिर आहे. वचन 23 तो काय म्हणतो? वर्तमान काळात त्यांची तरतूद देवाने केलेली आहे. 23 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला समजतं काय म्हटलेलं आहे. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. परमेश्वर तरतूद करतो. परमेश्वर हा तरतूद करणारा परमेश्वर आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही आमच्या मनाचं स्वास्थ्य टिकवून ठेवलं पाहिजे आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाच्या या मार्गाने चालतो आणि देवाच्या इच्छेला आम्ही खरे उतरतो, त्यावेळेस दिव्य आशीर्वादांची वृष्टी आमच्यावर होते. स्वर्गीय आशीर्वाद नीतिमानाला मिळतात. आणि म्हणून तो म्हणतो दिव्य आनंद आणि या ठिकाणी न बदलणारी प्रीती, हा स्वर्गीय आशीर्वाद, दिव्य आनंद आणि कधी न अंतरणारी प्रीती, आम्हाला याचा आशीर्वाद आम्हाला मिळतो.
आणि म्हणून आम्ही दुर्जनाच्या वाटेने जाऊ नये. नीतिमान लोक कसे वागतात अशा परिस्थितीमध्ये त्यांचं वर्णन 21 ते 31 या वचनामध्ये देवाने सांगितलेलं आहे. मोठं स्तोत्र आहे, म्हणून सारांश रूपाने मी या सर्व गोष्टी मांडण्याचा या वेळेमध्ये प्रयत्न करत आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, नीतिमानाने त्यांच्या वाटेला जाऊ नका. नीतिमान लोकांचं जीवन कसं असतं, कसं वागतं, त्यांचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि अशा लोकांना परमेश्वराच्या आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर होते. इतकंच नाही, तो म्हणतो त्याची संततीही त्या आशीर्वादामध्ये त्यांना लाभ मिळतो. नीतिमानाची संतती देखील पहा, एक नीतिमानाला मिळणारे आशीर्वाद त्याच्या संततीपर्यंत कसं येतात याचं चित्र या ठिकाणी आम्ही स्तोत्रसहितामधून आम्ही पाहतो. आणि 32 पासून 40 पर्यंत तो म्हणतो दुष्टतेची क्षणभंगुरता आहे, हे त्याला स्पष्टपणे ठामपणे मांडायचं आहे. या दुष्टतेचा शेवट होणार आहे, क्षणभंगूर आहे याची पक्की खात्री तो निश्चितपणे सांगतो. असं आम्हाला स्तोत्र 37, 32 ते 40 मध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. तो खात्री देतो की एक दिवस दुष्टतेचा शेवट होणार आहे. आणि तो अगदी खात्रीने सांगतो नीतिमान लोक देवाशी सरळ असतात आणि त्यांना धन्यतेची हमी परमेश्वराने दिलेली आहे. की केवढा सुखी, केवढा सुखी, धन्य म्हणजे किती सुखी, केवढा सुखी. आरंभी पाहतो हा शब्द फक्त देवासाठी वापरला जात होता, धन्य परमेश्वर. परंतु आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आम्ही कितीतरी धन्य आहोत. शाप देणारे दुर्जन नाश पावतील, नीतिमान आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने तो चालतो, तो शेवटी आशीर्वादित होईल. फार मोठं स्तोत्र आहे, त्याचा एक सारांश मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. देवबाप या वचनाच्याद्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, आमचा प्रभू आमच्या सोबत आहे आणि आम्हाला नेहमी कृपा पुरवतो, अनुग्रह देतो व त्याची उपस्थिती आमच्यासोबत ठेवतो. या पवित्र स्तोत्रातून आपल्याला हे सर्व वचन ऐकायला मिळाले. मी परमेश्वराचा आभार मानतो व रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज अलिशिबा जयकर, सोनिया मार्गे, तन्मय यंगड, वर्षा सोनेरी आणि सुलक्षणा वळवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. यासोबतच आपण होणाऱ्या युवक संमेलनासाठी व VBS साठी प्रार्थना करूया. मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी आपण आरोग्याची कृपा मागूया. आपल्या नित्य प्रार्थना विषय घेऊन मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड G. जयकर पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण कृपा करून पुढे या, प्रार्थना करा आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद सुद्धा पाळकसाहेब कृपा करून आपण द्यावा. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गातील दयाळू देवबापा, आजच्या सकाळी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्वजण म्हणतो की हे परमेश्वरा, तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. त्या दयेने आधार दिल्यामुळे आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करीत तुझी प्रशंसा करतो. विशेषतः तुझ्या वचनासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. तू आज आम्हाला संधी दिलीस, या देशामध्ये आम्हाला स्वातंत्र्य दिलं, तू आम्हाला SS चर्च नंदुरबारमध्ये राखलंस आणि जी काही थोडीफार आम्ही सेवा एकमेकांना देऊ शकत आहोत, या मोठ्या संधीसाठी आम्ही तुझी स्तुती करीत तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही विनंती करतो की तू आम्हाला या दिवसामध्ये जी तुझी उदात्त इच्छा आहे ती समजू दे, त्याप्रमाणे वागण्या वर्तण्यासाठी आम्हाला लागणारी कृपा तू दे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे आणि जे जीवन तू आम्हाला दिलं आहे त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, एकमेकांच्या भल्यासाठी व्हावा, म्हणून तू आम्हाला लागणारी कृपा पुरव. सोबत आम्ही तुझा धन्यवाद करतो आजच्या वचनासाठी. रेव्हरंड LP वळवी यांनी जे सद्बोध आम्हाला दिले प्रभू, आम्ही त्यासाठी तुझे उपकार मानतो आणि आम्ही प्रार्थना करतो की त्यातील वचनांच्या मार्गदर्शनाने प्रभू तू आम्हा सर्वांना त्यामध्ये चालण्याची कृपा तू दे. तुझं वचन सत्य आहे आणि तू दुर्जनांकडे कसा बघतोस आणि तुझ्या नीतिमानांकडे कसा बघतोस हा फरक तू आम्हाला दाखविला, म्हणून आम्हाला तुझ्यामध्ये विश्वासामध्ये टिकून राहण्याची कृपा ह्या कठीण दिवसामध्ये आम्हाला तू दे. आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझा धन्यवाद करतो आमच्या देशाच्या व्यवस्थेसाठी,
निर्णय प्रकारच्या विभागांसाठी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी आणि व्यवस्था पाहणाऱ्या सर्व प्रशासनासाठी हो दे प्रभू की या कठीण दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही बघत आहोत, नैसर्गिक किंवा सामाजिक उत्पात आहेत आणि अशांतता आहे, अशा वेळेला गरजा आहेत, दुःख आहे, कष्ट आहे, मरण आहे, प्रभू व्यवस्था विस्कळीत होते, अशा वेळेला प्रभू हा देश तुझ्या शांती व आनंदाने भरलेला राहावा म्हणून तू कृपा तू कर. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो की तू सद्भाव आणि प्रीती, बंधुप्रीती आणि सामंजस्य पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण कर आणि हा आमचा प्रिय देश सुजलाम सुफलाम बनावा म्हणून प्रभू जे आम्ही तुझ्याकडे नेहमी मागत आहोत ते आमची प्रार्थना आपल्या देशासाठी तू ऐक, या जगासाठी ऐक अशी आम्ही तुला विनंती करतो. सोबत आम्ही SM ट्रस्ट, SS चर्च नंदवार यांच्या व्यवस्थेसाठी, सर्व नेत्यांसाठी, प्रमुखांसाठी, सर्व व्यवस्थापक आणि सर्व सेवक आणि मंडळांचे दास यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तू लागणारी कृपा या प्रत्येकाला दे. सोबतच आज आम्ही ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची आठवण करतो. प्रभू यांना आशीर्वाद तू दे. अलिशिबा जयकर आहे, सोनिया मार्गे आहे, तन्मय यंगड आहे, वर्षा सोनरी आहे, सुलक्षणा वळवी आहे. या लेकरांना सहाय्य तू कर, त्यांच्यावर तुझी कृपा असू दे. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीचा वसद गुणाचा आत्मा तू दे. प्रभू त्यांचं सर्व वाईटापासून रक्षण कर. त्यांचं करिअर घडावं, त्यांनी पुढे जावं म्हणून त्यांना तू नेटाने प्रयत्न करण्यासाठी शक्ती दे. सर्व वाईटापासून, धोके, अपघात, आजारांपासून या वर्षामध्ये त्यांना तू सुरक्षित ठेव. त्यांच्यामुळे त्यांना व त्यांच्या परिवाराला आनंद आणि आशीर्वाद मिळू दे अशी पण आम्ही तुला विनंती करतो. विशेषतः प्रभू या दिवसामध्ये होणारे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये तरुण संमेलन आणि BBS आहे, सोबत अनेक गोष्टी आहेत, येणारा अनेक प्रकारच्या उपक्रमांचा समय आहे. अशा वेळेला कोणत्या गोष्टी कशा कराव्यात याचं ज्ञान आणि मार्गदर्शन तू आम्हाला कर. हे कार्यक्रम तू आशीर्वादित कर. तुझे जे सेवक येतील, जी सेवा करतील, प्रभू ती आशीर्वादित कर. तरुणांना पुन्हा एकदा प्रेरणा मिळावी, त्यांची जीवनं घडावीत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे कळावं आणि ते पुढे जावेत असा अनुग्रह त्यांच्यावर तू कर. लेकरांचा सांभाळ कर, त्यांची वाढ तुझ्या कृपेत सद्गुणात कर आणि त्यांच्या सेवेच्याद्वारे त्यांनी पुढे जाऊन मोठी चांगली मुलं बनावीत असा अनुग्रह त्यांच्यावर सुद्धा तू कर. पुन्हा एकदा आम्ही तुझा धन्यवाद करीत आजच्या या तुझ्या सुंदर सकाळसाठी तुझा धन्यवाद करतो. प्रभू आम्ही मागितलं नाही की तू सूर्याचा उदय होऊ द्यावा, परंतु तू आमच्यासाठी नेमलास. हे तुझं अद्भुत कार्य अविरत चालू आहे. आम्ही तुझी या सृष्टीसाठी पण स्तुती करतो आणि आम्ही प्रार्थना करतो की केवळ आम्ही मनुष्य म्हणून मनुष्यांकडे न पाहता तू निर्माण केलेल्या सृष्टीकडे पण पाहावं आणि तिच्यावर प्रीती करायला शिकावं असं तू मंडळीला आणि तुझ्या लोकांना शिकव. आम्ही आपल्या स्वतःला आपल्या प्रार्थनांसह तुझ्या स्वाधीन होतो. प्रभू जे दुःखी, गरीब, आजारी आणि बिछाण्यावर आहेत त्या प्रियजनांची, वयस्करांची, वडीलधाऱ्या माणसांची आम्ही आठवण करतो. त्यांना शक्ती दे, बळ दे, आरोग्य दे, जीवन दे. त्यांच्या प्रार्थना तू ऐक, त्यांच्या गरजा योग्य वेळी भागव अशी पण आम्ही तुला विनंती करतो. पुन्हा एकदा तुझी स्तुती करीत आम्ही आपल्या स्वतःचं जीवन तुला स्वाधीन करतो. प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आमची ही प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासह सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती प्रीती शोभा
येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतन घेऊया. उद्याचं मनन सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.